4 वर्षाची पोरगी यार, 4 वर्षाची पोरगी आणि 65 वर्षाचा तो बैल. त्याला एवढं पण नाही वाटलं, वाईट नाही वाटलं त्या गोष्टीचं, की बाबा 4 वर्षाची पोरगी यार. आणि तुम्ही एक्स्पेक्ट करू नका, की न्याय मिळेल नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. काय नाही. आपण जेव्हा त्यांच्या पाठीशी उभे आहोत ना, म्हणजे आत्ता जी यंत्रणा, न्यायव्यवस्था ह्यांच्याकडनं आपण जी अपेक्षा करतोय ना, की हे ते करतील, ते करतील. काय नाही. मालेगावचं काय झालं? मालेगावचं काय झालं? अजून आहेच ना तसं पेंडिंग. म्हणून मी तुमच्या भावासारखा माझ्या प्रत्येक भावा-बहिणीला, माय-भगिनींना प्रत्येकीला एक गोष्ट सांगतो किंवा प्रत्येकाला एक गोष्ट सांगतो. आपल्या घरात ज्या मुली असतील, मुली-बाळी असतील, त्यांच्याकडे काळजीने लक्ष द्या. कुठे जातायत, कुठे नाही, त्याच्याकडे लक्ष द्या. काळजी घ्या. असा जर कोणी करणारा किंवा जवळपास जरी दिसला ना, तर त्याला तिथेच रट्टे टाका. आणि समजा असं कधी कृत्य घडलं, देव न करो अशी कृत्य होईल बाबा कधी. पण जर असं कृत्य घडलं, तर तो जो व्यक्ती आहे ना, त्याला तिकडंच संपवलं तरी चालेल, असं मला तरी वाटतं. जेन्युइनली मला तरी वाटतं. आता ह्याच्यावरती मला कोणी रिपोर्ट करेल, कोणी मला ह्याच्यावरती केस करेल, मला त्याशी काही प्रॉब्लेम नाही. मला त्याबद्दल काही वाटत नाही. मी ॲज अ भाऊ, मी ॲज अ वडील, मी ॲज अ वेल विशर म्हणून त्या गोष्टी सांगतोय. कारण असं घाणेरडं कृत्य करणारा व्यक्ती, ज्याच्या विरोधात लाखो लोक उभे आहेत, त्याच्या विरोधात लाखो लोक उभे आहेत, तरी त्याला शिक्षा होत नाहीये. तर अशा व्यक्तीला संपवणाऱ्या व्यक्तीला पण शिक्षा होणार नाहीये. तर टेन्शन घेऊ नका. अशा व्यक्तीला संपवणारा जो व्यक्ती आहे ना, त्याच्या सपोर्टला लाखो लोक उभे राहतील. म्हणून ज्याने ज्या प्रकारचं कृत्य केलंय, त्याच प्रकारची त्याला शिक्षा झालीच पाहिजे. हेच छत्रपती शासन असणार आहे.